नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 2 मधील पहिलं पद्य या झोपडीत माझ्या संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं हे पद्य अभ्यासणार आहोत. बघा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ठाकूर, संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळी स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. बघा, आता प्रस्तावना. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे. बघा, कविता मी आधी वाचते, मग आपण अर्थ पाहूया. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मज्जा व शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा, खूप सुंदर कविता आहे. आता या ठिकाणी मानवाला मिळणारं सुख हे कोणत्याही भौतिक साधनावरती अवलंबून नसतं, तर ते त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. हे या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. बघा, आता तुमच्यासारखे लहान लहान विद्यार्थी जर एखाद्याच्या घरी खूप भौतिक साधनं सर्व असतील, तर आपण म्हणतो, अरे ह्याच्याकडे हे आहे, ह्याच्याकडे ते आहे, हा किती सुखी आहे, समाधानी आहे, किती आनंदी आहे. लहान मुलं म्हणा किंवा सर्वसामान्य माणसं काय म्हणतात की बुवा ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे. पण असं नसतं. प्रत्येकाला सुख आणि दुःख मानवाला देवाने दिलेलं आहे. काही सुख असतं, काही दुःखाच्या गोष्टी सुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात. सारखं सुख तर सुख किंवा दुःख तर दुःख असं परमेश्वर कोणालाही कधीही देत नसतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंददायक दुःखदायक दोनही गोष्टी असतातच. बघा, राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आता राजा म्हटलं की महाल आला, प्रशस्त, पण सुख आलं, समृद्धी आली. पण या ठिकाणी जी सौख्य किंवा जी सुख, जे सुख किंवा जो आनंद राजाला त्याच्या महालामध्ये प्राप्त झालेला आहे, तेच सौख्य, तोच आनंद मला माझ्या झोपडीमध्ये सुद्धा मिळतो, असं या ठिकाणी हे कवी म्हणतात. जी सुख समृद्धी राजाला राजवाड्यामध्ये मिळते किंवा जी प्राप्त होते, ते सुख, तोच आनंद मला माझ्या झोपडीतही मिळतो. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या.
आता भूमीवरी पडावे, जमिनीवर पडलेलं आहे, त्याला अंथरूण पांघरुणाची फारशी गरज नाही, किंवा एखाद्या वेळेस नसेल तरीही चालेल. बघा, आता शेतकरी कुटुंबातले शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबराब राबत असतात आणि रात्री मात्र एखाद्या वेळेस रात्री ते कुठेही जमिनीवर पडतात आणि त्या क्षणाला त्यांना झोप लागते. दोन म्हणजे भाकरीचा तुकडा किंवा अन्न पोटात गेल्याबरोबर तो थकलेला शेतकरी जमिनीवरतीच त्याला कधी कधी झोप लागून जाते. तसं या ठिकाणी भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडी तमाशा. आता हा झोपडीमध्ये असलेला मनुष्य मनोवृत्ती मात्र सुखाची समाधानाची आहे. त्यामुळं हा जमिनीवर पडल्या पडल्या त्याला झोप लागते आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे चांदण्यांकडे बघत याला केव्हा झोप लागते हे सुद्धा कळत नाही. आणि त्याच्या मुखामध्ये सदैव ईश्वराचं नाव आहे. प्रभुनाम नित्य गावे. प्रभू ईश्वराचं नाव सतत तोंडात असतं आणि हा जमिनीवर पडल्या पडल्या याला ताऱ्यांकडे सूर्य म्हणजे ताऱ्यांकडे चांदण्यांकडे बघत केव्हा झोप लागते हे सुद्धा कळत नाही. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडी तमाशा. बघा, आता श्रीमंताच्या महालामध्ये पहारेकरी असतात, रखवालदार असतात गेटजवळ, किंवा मोठमोठ्या तिजोऱ्या असतात, मोठी मोठी कपाटं असतात, त्याला मोठे म्हणजे लॉकर बसवलेले असतात, सगळं काही असतं. परंतु चोर तरी सुद्धा चोऱ्या करत असतात किंवा दरोडे मोठे मोठे पडत असतात. हे आपण अनेकदा वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या अशा प्रकारच्या ऐकतो, वाचतो. पण आणि एवढ्या मोठ्या म्हणजे तिजोऱ्या असतात, रखवालदार असतात, म्हणजे चोर त्यांनाही मारतात, रखवालदारांना, आणि आतमध्ये प्रवेश करतात, तिजोरी असते ते फोडतात किंवा कपाटं फोडतात आणि चोरी करतात. पण माझ्या झोपडीमध्ये मात्र अशा प्रकारचं कोणतंही धनदौलत नाही. त्यामुळं मी निश्चिंत आहे. माझ्या दाराला दोऱ्या नाही आहेत, कुलपं नाही आहेत, कडी-कोंडे नाही आहेत, पण तरी सुद्धा माझ्याजवळ म्हणजे माझ्या झोपडीमध्ये मी निश्चिंत आहे किंवा मला शांत झोप लागते. बघा, आता संपत्ती सुद्धा चंचल असते. आज आहे तर उद्या नाही, ती काही एका ठिकाणी स्थिर राहत नाही असं म्हणतात. पण या ठिकाणी हा जो झोपडीमध्ये राहणारा मनुष्य आहे, हा मात्र निश्चिंत भाकरी तुकडा खाऊन समाधानी वृत्तीनं राहतोय, त्याला रात्री शांत झोप लागते. पण काही श्रीमंत लोक असे असतात की त्यांना घरामध्ये खूप पैसा ठेवलेला असतो समजा, तर त्यांना रात्री शांत झोप लागत नाही. रात्री चोर येईल का, दरोडा घालेल का, मग त्या माणसाला सुद्धा भीती असते जीवाला. पैसा घरी असेल तर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असतील तर त्याला जीवाला भीती असते. पण या ठिकाणी हा झोपडीत राहणारा मनुष्य मात्र अतिशय निश्चिंतपणे आनंदानं मीठ भाकरी खातोय आणि रात्री शांत त्याला झोप लागते. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला, या झोपडी तमाशा. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या घरी जात असतो बघा, तेव्हा आपल्याला एक प्रकारचं मनावरती ताण असतो. आपल्याला खूप जपून बोलावं लागतं, व्यवस्थित वागावं लागतं, म्हणजे व्यवस्थित वागावं लागतं, बोलावं लागतं, बसताना अचूकपणाने बसावं लागतं. अनेक निर्बंध त्या ठिकाणी असतात. पण माझ्या झोपडीमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही निर्धास्तपणे याल, कुठेही बसाल आणि गप्पा माराल, त्याचा आनंद घ्याल. कोणत्याही प्रकारची भीती माझ्या झोपडीमध्ये नाही, असं या ठिकाणी हा सांगतोय. महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडी तमाशा. बघा, महालामध्ये मऊ मऊ बिछाने असतात, म्हणजे गाद्या असतात, शामदाने असतात, वेगवेगळ्या प्रकारची झुमरं असतात लटकवलेली, आणि त्यांच्यातून असा मंद प्रकाश येत असतो. पण कवी असं म्हणतात या ठिकाणी की माझ्या झोपडीमध्ये
मऊ बिछाने नाही आहेत किंवा कंदील श्यामदाने नाही आहेत, मोठी मोठी झुमरं नाही आहेत, पण तरी सुद्धा आम्ही जमिनीवर झोपतो. आम्हा जमीन माने, आणि आम्हाला जमिनीवर शांत झोप लागते. आणि असे कोणत्याही प्रकारचे भौतिक साधनं माझ्या झोपडीमध्ये नाही आहेत, पण तरी सुद्धा या जमिनीवरती मी शांत झोप घेऊ शकतो किंवा झोप घेतो. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या. तुम्हाला यायचं असेल तरी सुखाने या, आनंदाने या, आनंदाने गप्पा मारा, जा आणि आनंदाने जा. माझ्या झोपडीत येताना कोणावरही कोणत्याही प्रकारचा बोजा नाही किंवा दडपण नाही. मी माझ्या झोपडीमध्ये आलेल्यांचं आनंदानं स्वागत करतोय. हा झोपडीत राहणारा सर्वसामान्य मनुष्य बघा, त्यांना सर्वसामान्य माणसांमध्ये खूप प्रेम असतं. कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसतो त्याच्याकडे जायला यायला. आपण त्यांच्याकडे म्हणजे आनंदाने जातो, गप्पा मारतो, पुन्हा परत येतो. तसं या ठिकाणी कोणीही येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. म्हणजे यायचं असेल तर आनंदाने माझ्याकडे या, जायचं जाताना आनंदाने घरी जा परत. आणि कोणावरही कोणत्याही प्रकारचा मनावर बोजा नाही किंवा कोणत्याही प्रकारचं दडपण माझ्याकडे येताना तुम्हाला असणार नाही, असं हा कवी म्हणतोय. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. बघा, आता देवांचा राजा इंद्र, देवेंद्र, तो आपण अशी कल्पना करतो की इंद्र स्वर्गात असतो आणि स्वर्गामध्ये सर्व प्रकारची सुख असतात, आनंद असतो. पण कवी मात्र या ठिकाणी असं म्हणतात की पाहुनी सौख्य माते, माझ्या झोपडीमध्ये असलेलं सौख्य, समाधान, मनशांती ही बघून स्वर्गातला राजा इंद्र त्याला सुद्धा लाज वाटते. देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. म्हणजे देवांचा राजा इंद्र, देवेंद्र, स्वर्गात राहणारा, जिथं सर्व सुख, शांती, समाधान आहे, आणि त्याला सुद्धा माझ्या झोपडीमध्ये असलेली सुख, शांती आणि समाधान पाहून त्याला सुद्धा माझा हेवा वाटतोय. आणि एवढं सुख माझ्या झोपडीमध्ये आहे, असं हा कवी म्हणतोय. ठीक आहे, कविता समजली असेल. याचा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये करा आणि मला सेंड करा. ठीक आहे. झोपडीमध्ये निसर्गाचं सानिध्य आहे. झोपडीमध्ये कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा नाहीये. आकाशाकडे बघायचं, आकाशातला चंद्र, तारे, चांदण्या यांच्याकडे बघत मनामध्ये देवाचं नाव घेत हा सुखाने झोपतोय. कोणत्याही प्रकारचा मज्जाव नाही, निर्बंध नाहीत. कोणीही या, आनंदाने या, आनंदाने जा, किंवा कोणावरही म्हणजे कोणत्याही प्रकारचं दडपण नाही. या झोपडीमध्ये मऊ बिछाने नाही आहेत, कंदील श्यामदाने नाही आहेत, तरी सुद्धा जे सुख असतं ते सुख आपल्या मनोवृत्तीवर असतं. झोपडीमध्ये राहणारा मनुष्य हा सुखाची भाकरी खातो आणि आनंदाने झोपतो. शांत झोप, काही मिनिटात म्हणा किंवा काही सेकंदात त्याला झोप लागते. म्हणून या ठिकाणी कवी असं म्हणतात की सुख हे माणसाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. कोणतीही भौतिक साधनं एखाद्याच्या घरामध्ये पुष्कळ आहेत म्हणून तो सुखी असेलच असं नाही. एखाद्या काही व्याधी असतील, त्याला काही रोग असतील आणि त्यामुळे तो त्रस्त झालेला असेल. म्हणून या ठिकाणी पैशाने सर्व सुख विकत घेता येत नाहीत, तर त्यासाठी आपली मनोवृत्ती सुखी समाधानी असावी लागते. हे या कवितेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे.